ह्याच्यासारखी आपली अवस्था आहे, फुंदरासारखी. आयुष्यभर कमवलं आणि शेवटी काळानं जसा बोका जसा झडप घालतो तसा कधी झडप घालेल काय माहित नाही. पण ही अवलाद कशी आहे, ते बेडकासारखी आणि सापासारखी. साप बिडूक खातो. साप कसा खातो? तोंडाकडनं का पाठीमागनं? सापाच्या तोंडामध्ये पाठीमागच्या बाजूनं बिडूक असतं आणि एवढं सगळं अर्ध खायत आणलं. ते काय साप एकदम खायत नाही कधी. त्याला हळूहळू जसं पचत हळूहळू त्याला ते गिळायचा प्रयत्न करीत असते. पण ही अवलाद पुढे जे किडा असते ते कीडक असते, इकडे जे कीटक जे असते त्याला काय करीत असते, त्याला खायचा प्रयत्न. पाठीमागनं ह्यो खायला लागलाय आणि ह्या खाऊन माझा काय उपयोग होणार नाही हे त्या अवलादीला माहीत नसते. तरी पण ते काय बेडूक सापाची तोंडी जात आहे सबड उडी, तरी तो मुशिकाचे कोडी नवेची. काय ते मक्षिकाची कोडी नवेची ना, म्हणजे ते मक्षिकाला त्या सोडायला बघत नाही, ते त्याला घ्यायसाठी. तसं आयुष्यभर आपलं सगळं जवळ आलेलं आहे, जायचं जवळ आलेलं आहे, तरी पण वास 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 सगळं ते काय आपली काय चालू असते, धावपळ चालू असते. देवासाठी आपण काही करत नाही म्हणून आपली देव कामं करत नाही. निष्काम भक्ती आपल्याकडे नसल्यामुळे, निष्कामतेनं कार्य करत असताना, खरोखरच निष्कामतेनं कार्य करत असताना आपल्याला अनुभव येत नाही, अनुभव घ्यायला लागतो. देव हा दाखवण्याची किंवा बघण्याची वस्तू नाही, अनुभवाची गोष्ट आहे. अनुभव आली या अंगात तो या जगात देत आहे. तुकोबारायांना अनुभव आलेला आहे. आणि काय झालं मग? काय ते मिरच्याचं पोत्याचं वसुली करायसाठी गेलेला आहे. आता माहित आहे हे अवलाद ऐकणार नाही. जातावी दोरीच बरोबर घेऊन गेले. कशासाठी दोरी कशासाठी नेली असेल? काय अंदाज आहे तुमचा? मला सांगा. पोतातून राहिलेलं बांधून आणायला. पोत बांधून आणायला दोरी, मोठी दोरी घेऊन गेलं तर काय दोरी मोठी, जाताना मोठी दोरी घेऊन गेले. आणि अरे म्हणले या, म्हणले बाहेर या, म्हणले काय काय कोण कोण तू कोण? काय नाही म्हणले, मी तुकोबारायांचा गडी आहे आणि काल तुम्ही मिरच्या घेऊन आलाय. किती आणले तेवढं सांगा. मिरच्या आणल्याच नाही. किती काय विचारतोस? किती काय विचारतोस? अवलाद लयच वाईटच निघाले. बरं आणल्या तर थोड्या तरी म्हणेल का नाही आणल्या तर? काय आणल्याच नाही म्हणावं सर. आता काय डोकं फोडायचं काय याच्या पुढे? मग मात्र काय तेवढा तपशा आता करायचं तरी